गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासे। मागायची वेळ तर प्रत्येकाला आली। हॅलो, मागायची वेळ प्रत्येकाला आली। देवाला सुद्धा देवाकडे मागावं लागलं, देवाला सुद्धा माणसांकडे मागावं लागलं, माणसाला सदैव देवाकडे मागावं लागलं, संतांना सुद्धा मागायची वेळ आली। आमचे संत कधी कोणाकडे काही मागत नसतात। पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जातात, पांडुरंगाने संतांशी बोलावं। आम्ही पांडुरंगाशी बोलतो, पण दुर्भाग्य देव आमच्याशी बोलत नाही। कारण तेवढी आमची भक्ती, तेवढी आमची शक्ती तेवढ्या क्वालिटीची नाहीये। आमच्या तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे जावं आणि पांडुरंगाला म्हणावं, पांडुरंगा येतो। नाही महाराज, काहीतरी मागावे। नाही पांडुरंगा, आम्ही आमच्या पूर्वजांनीच काही मागितलं नाही। मागणे अमानुषिक, काही मागणे अमानुषिक, वडिला वडिला काही मागणे काही मागणे अमानुषिका, वडिला चिरित जातो वडिला चिरित काही मागणे आमच्यासाठी उचित नाही, ते योग्य नाहीये। आमच्या बापजादांनी, आमच्या वाड वडिलांनी मागितले नाही, तर आता आम्ही ते काय मागावे? नाही महाराज, काहीतरी मागा। ठीक आहे, जाऊ द्या पांडुरंगा, आता देऊ काही जास्त नका, पण चला एकच दान द्या, फक्त हेची दान देगा देवा, उभ्या आयुष्यामध्ये तुझा विसर न व्हावा। काय नाही, माझ्या संगतीला आता दुसरं काही नसलं तरी चालेल, तुझं नामस्मरण माझ्या संगतीला असावं। गुण गायन आवडी फक्त हेची माझी सर्व जोडी, मला दुसरं काही नको। आणि संगत आता संसारिक प्रपंचिक स्वार्थी माणसांची बहुत झाली। जरा या जन्मात आम्हाला संतांची संगत लाभली तर मग मात्र बरे झाले। ते नको, आता नको। संपत्ती नको, धन नको, दौलत नको, नाते नको, रिश्तेदार नको, काय बी नका आता न लगे धन संपदा फक्त संत संग देई सदा। पण हा पांडुरंगा, हे सगळं जर देणार असेल ना, तर मी पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा मरायला तयार आहे, पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे, आणि पुन्हा त्या गर्भातलं यातना मी सहन करायला तयार आहे, मी तयार आहे। तुका म्हणे गर्भवासी सुखे मग मात्र घालावे आम्हासी। पण कधी? हे जेवढं आम्ही मागितले पांडुरंगा तेवढं देत असाल तर, आणि तर विठाला।